सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. हा सेकंड पार्ट आहे उज्जैन ब्लॉगचा. तर आम्ही आता आवरलं आहे सगळ्यांनी बघा. चला चला आणि चेकआउट करून आम्ही निघतोय मंदिरात जायला. सो ऑल मेन्स आर सेम. आम्ही आता निघलोय मंदिरात जायला. ये हमारा कमरा. चला रे चला. सगळं घेतलं ना का काय. आम्ही निघालोय आता मंदिरात जायला आणि चेकआउट पण केलं इथून. शिव्या खाऊन निघलोय. व्हाईट साडी आणि हा चिक्कड सगळी वाट लागले. आम्ही आता पोहोचलोय काळ भैरव मंदिर मध्ये. पॅन्ट मागली सगळ्यांचं सगळं मागलं. एंट्री इधर से वीआईपी एंट्री देते क्या? वीआईपी एंट्री देते क्या? पैसे ले जाओगे क्या? पैसा देके जाओगे? चला. श्री काल भैरव महाराज की जय. सेकंड पण त्यांनी थांबून नाही दिलं. दिसलं पण तिकडं आहे ना कसं वाटलं धक्काबुक्की मध्ये. मजा आली. दर्शनानंतर पाय चिखलाने माखलेले तर अशा पद्धतीने ते आम्ही धुतले कारण खूप चिखल होता. हे खूप चिखल होता. तुम्ही बघू शकता किती चिखल आहे. निघलोय काल भैरव मंदिर मधून महाकालला जायला आणि आम्ही आता आलोय महाकालच्या दर्शनासाठी. काय पाहिजे मावशी तुला? काय पाहिजे? 90. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आले सगळे. नाश्ता करून निघालोय दर्शनाला. ह्यांनी चहा वगैरे घेतलाय आणि ते पण पाऊस येतोय आता. बघूयात. आम्ही सगळ्यांनी आता टिक्का लावून. पियुष मावशी नाही. भारत माता मंदिर इथे सी
सुंदर असं कॉरिडोर इथे आहे. इथे फोटोशूट चालू झालाय आता. दत्त बघा. नृसिंह. तर तिकडे मोबाईल अलाउड नव्हता आतमध्ये, त्यामुळे आतले शॉट्स घेऊ शकली नाही मी. पाऊस पडतोय आणि आम्ही पदर घेऊन चालतोय असं. हा आहे महाकाल सेतू ब्रिज. पावसाने सगळे वाट लावले आमची. बघा कसे पदर घेऊन. मग आम्ही तिथून गेलो भारत माता मंदिरमध्ये. मम्मीला थोडी चक्कर आली होती, मग तिथे थोडा वेळ आम्ही बसलो. आणि भारत माता मंदिरच्या बाहेर हे भारताचा नकाशा होता आणि त्याच्यावरती 12 ज्योतिर्लिंग कुठे कुठे स्थापित आहेत ते सगळं दाखवलं होतं. आमचं आता दर्शन झालेलं आहे महाकालचं आणि आता आम्ही निघलोय. कुठे निघलो आपण निघलोय कुठे? हे होते का व्हिडिओ? सिंदखेडा बगलामुखीसाठी. नळखेडाला चाललोय. तर बगलामुखीला. तर कंटिन्यू राहा, नाही तर बघा. मग आम्ही आलो होतो बगलामुखी मंदिरमध्ये. तिथला प्रवेशद्वार खूप चांगला होता. ते त्रिशूळ वगैरे खूप छान होतं. आणि नंतर आम्ही तिथे एंट्री केली. तिथे पावसामुळे थोडंसं चिखल वगैरे झालं होतं आणि त्यात आम्ही साडी घातली होती, तर पूर्ण प्रॉब्लेम होता. पण मंदिरात एंट्रन्स केल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब्स खूप येत होत्या आणि सगळीकडेच खूप छान वाटलं सगळ्या मंदिरामध्ये. पण थोडंसं व्हिडिओज घ्यायला प्रॉब्लेम होत होता कारण थोडी गर्दी होती आणि मग तिथे ओरडत होते व्हिडिओज वगैरे घ्यायला. आणि तिथे चिखल झाल्यामुळे ते माणसं बघा कसे हळूहळू सरकत चालले होते आणि सगळ्यांची तीच अवस्था होती. त्यामुळे आम्ही इथे बाजूला थांबलेलो गाडी येईपर्यंत. आणि नंतर आमची गाडी आल्यानंतर आम्ही मग गेलो आणि मग डायरेक्टली आम्ही जेवायला गेलो कारण 4 वाजले होते तरी आम्ही जेवलो नव्हतो. मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि पहिले जेवून घेतलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून पप्पांचा बड्डे सेलिब्रेट केला. पप्पांना माहितीच नव्हतं की आम्ही केक ऑर्डर केला आहे कारण तिथे आजूबाजूला कुठेच केक अवेलेबल नव्हता आणि त्या हॉटेलमध्ये पण नव्हता. तरीही आम्ही त्या हॉटेलवाल्यांना सांगून कसं तरी केक ऑर्डर करायला लावलं त्याला आणि त्यासाठी 1 तास थांबला आणि आम्हाला खूप उशीर झाल्यानंतर मग हॉटेलला पोचायला, ओंकारेश्वरला पोचायला. बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू पप्पा. फायनली आम्ही आमचा प्रवास चालू केला ओंकारेश्वरकडे. आणि आपल्याकडे खूप पाऊस होता पण तिकडे पाऊसच नव्हता. थोडासा एकदम रिमझिम पडला तर. आणि मग खूप वेळानंतर आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला. चेक इन केलं आणि चुकून माझ्याकडून मावशीच्या पायावर पाय पडलं होतं आणि त्यात मी हिल्स घातले तर तिला थोडा हर्ट झाला.
आणि आमची रूम अशी होती, खूप छान होती. एकच रूम होती पण तिथे 2 असे बेडरूम्स होत्या, 2 रूम्स होते. सकाळी साडी नेसलेली होती मी, लास्ट अजून काढली जी रूम घेतली होती तिथे आम्ही सेपरेट राहिलो होतो, पण या बेडरूममध्ये आम्हाला सगळे एकत्रच राहिलो. तर आम्ही फ्रेश होऊन निघालोय आता डिनर करायला. हा पण माझ्याकडे खुद को हीरो समजता है क्या? Yes. I do. छान वाटतं कुठली सेल्फी? हे मम्मी काय मोठी डेंजर दिसते. आम्ही आता ओंकारेश्वरला थोडासा एक्सप्लोर करतोय, कारण रात्री 11 वाजता जेवायला आम्हाला शोधतोय आम्ही कोणता हॉटेल आहे ओपन. आता बघू, जो भेटेल तिथे खायला लागेल. चलो. काय झालं? नाही भेटत का? भेटला का? चलो फिर. चप्पल लावायला पण इथे छान वाटते. जाऊ देत. देवभूमी. या करून तो आता हे करत इथं झाले. शेट. मला वाटलं आता तो अंगावरच येतोय. गेस्ट 11च्या आतमध्ये येतात. तुम्ही गेस्ट नाही. इथे पण आहे का? हे पण आहे. अख्खा एरिया फिरून एकाच जागेवरती. आज मला काकांची जरा मज्जाच येते. घेते. तुम्ही किती कॉन्फिडन्स झाला. कुठलं हॉटेल घ्यायचं किती त्याचं टेन्शन घेतलेलं त्यांनी. पण ते लोक शेजवान चटणी नाही टाकत वाटतं. त्यांची टेस्टच वेगळी लागते. माहिती ना आपल्याला तर चॉप्स वगैरे पण देतात आपली वेगळं. गरम करून आम्ही मेन कोर्स खाऊन गेलो, नंतर स्टार्टर खायचं. तेच वाटतं मला ते. तर आम्ही आता जेवून आलेलो आहे आणि आता झोपायची तयारी चालू आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या आम्ही काय काय करतो आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी दाखवेल. तर स्टे ट्यून. बाय. गुड नाईट.